नमस्कार मंडळी, कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अशी एक नवीन रेसिपी जी 5 मिनिटात होते। फावल्या वेळात भूक लागलेली असो किंवा टिफिनसाठी झटपट बनवायचा असो, असा हा हेल्दी आणि टेस्टी डोसा आहे। तो आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। चपात्या खाऊन बोर झाला असाल तर ही रेसिपी उत्तम आहे। चला तर पाहूया काय काय साहित्य लागतं ते। इथे मी 1 कप किंवा 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण नॉर्मल चपातीसाठी यूज करतो। व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता हे आपलं पीठ छान चाळून झालेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून हळद, लाल तिखट अर्धा टीस्पून आणि चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता 1 कप पिठासाठी किंवा 1 बाउल गव्हाच्या पिठासाठी 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रमाण पाण्याचं घेतलं तर तुमचे डोसे अजिबात चुकणार नाहीत। हे पहा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण पाहिजे तुमचं। आता आपण डोसे तयार करायला घेऊयात। तवा कडकडीत तापलेला आहे, त्याच्यावर हलकंसं तेल घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे। असा मस्त छान जाळीदार डोसा तयार होतो। सुरुवातीला मिश्रण टाकताना गॅस फास्ट ठेवायचा आणि डोसा पचेपर्यंत मीडियम ठेवायचा। अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा। हलकंसं तेल घालायचं आहे। आता आपला डोसा शेकलेला आहे खालच्या बाजूने। आहे की नाही पहा, कसा छान जाळीदार डोसा झालेला आहे आपला। मुलांनाही टिफिनला रोज रोज चपात्या खाऊन बोर होतात, तर अशा पद्धतीचा हा तुम्ही जाळीदार डोसा करून दिलात तर झटपट होईल टिफिन पण। दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं आहे। छान शेकला म्हणजे तो क्रिस्पी पण होतो। हे पहा, आहे की नाही मस्त छान जाळीदार डोसा। दिसायला जितका छान दिसतो ना, खायलाही तितकाच टेस्टी आहे। तर दुसरा करूया। असं प्रत्येक वेळेला मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि असा डोसा पसरवायचा आहे। दुसराही डोसा तशाच पद्धतीने शेकायचा आहे। तव्यावर मिश्रण घालताना गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर मीडियम ठेवायचा। हलकंसं तेल वरून ॲड करायचं आहे। दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा। हा पहा, आपला दुसरा डोसाही तयार झालेला आहे। आहे की नाही मस्त।
तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.